एका लग्नाची दुसरी गोष्ट। गंगा त्याला विचारायला गेला काहीतरी तर असा उचलला त्याला आणि बाहेर कॉटवर आणून आदळला। दांडकर म्हणाला मला कोणी त्रास द्यायचा नाहीये म्हणून। असं वागला होता घनश्याम? अगं म्हणजे नेहमी नाही काय ग असा वागत तो। अमेरिकेचं खूळ आहे ना त्याच्या डोक्यात, त्याच्या पायी हे असलं सगळं करतो। हे बरं राधा, तुला जरा सांभाळून घ्यावं लागेल हं? पण ऐकेल तो तुझं, बायकोचं नक्की ऐकेल। आई पण किती चिडचिड करतोय तो, कसं समजवणार आहे मी त्याला? तू काही बोलायला जाऊच नकोस, तुला त्याने नुसतं पाहिलं ना तरी तो शांत होईल बघ। आणि त्याला बघून मी चिडले म्हणजे काय? काय नाही, तो चिडणार नाही असं वागायचा मी प्रयत्न करेन। राधा, आता घना तुझी जबाबदारी आणि तू घनाची जबाबदारी, हो की नाही? तुम्ही दोघांनी एकमेकांना सांभाळायचं, समजून घ्यायचं। अगं तसा खूप गोड आहे ग तो, कधी कधी असा वागतो। आई मी पण वागते कधी कधी अशी, तुम्ही नका टेन्शन घेऊ। हाय, काय मग किती पाणीपुरे उडवलंस? अरे स्ट्रेस रिलीज करायला खूप चांगला उपाय आहे हा पाणीपुऱ्या खाणे। माझी एक मैत्रीण करायची रे असं, फक्त नंतर ना तिला तंबू शिवणाऱ्या माणसाकडून कपडे शिवून घ्यायला लागले। मला प्लीज माझ्या जाडेपणावरनं टोमणे मारू नकोस प्लीज। किती चिडतोयस घनश्याम? किती आदवा तदवा बोललास मला, किती भांडलास विनाकारण माझ्याशी, तरी पण मी आले चोमड्यासारखी तुझ्याशी बोलायला। मी नारळ घेऊन नव्हतो आलो ना तुझ्या मागे, तुला वाटलं म्हणून तू आलीस। ओके, माझं चुकलं, आय एम सॉरी। मी मूर्ख आहे। तू इथे नव्हतास तेव्हाच माझं ठरलं होतं की असल्या विषयावर तुझ्याशी बोलायचं नाही, पण तरीही मी तुझ्याशी बोलले, सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। आणि मुळात का बोलायचं अशा विषयावर तुझ्याशी? या माणसाला एवढी सुद्धा मॅच्युरिटी नाहीये, स्वतः पलीकडे दुसरं जग नाहीये, का बोलायचं अशा माणसाशी? राधा शट अप या, फॉर गॉड सेक वाटेल ते बोलतेस तू। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या लोकांचं स्वतःचं जग सिक्युअर असतं ना ते ढवळाढवळ करतात दुसऱ्याच्या जगात। एका लग्नाची दुसरी गोष्ट।